नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या विषयाची अंतर्गत मूल्यमापन प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची 10 गुणांची आणि भूगोल या विषयाची 10 गुणांची अशी एकूण 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे। आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आलेला आहे। इतिहास व राज्यशास्त्र 30 मिनिट आणि भूगोल या विषयासाठी 30 मिनिट। सूचना: दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। प्रश्न पहिला, भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक हे होत। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, अलेक्झांडर कनिंगहॅम। दुसरा प्रश्न, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश डॅश यांनी केला। त्याचा ब पर्याय बरोबर आहे, फ्रेडरिक मॅक्समुलर। प्रश्न तिसरा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, दिल्ली। प्रश्न चौथा, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, व्हॉल्टेयर। आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणता येईल। प्रश्न पाचवा, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, जेम्स ऑगस्टस हिकी यांनी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केले। प्रश्न सहावा, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा डॅश डॅश येथे सुरू झाली। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, ग्रीस। ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली। प्रश्न सातवा, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश डॅश म्हणत। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, ठकी। महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असे म्हणत। प्रश्न आठवा, कुकने डॅश डॅश विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। त्याचा ड पर्याय बरोबर आहे, पर्यटन तिकिटे। कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला। प्रश्न क्रमांक 9, नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश डॅश या राज्यात आहे। त्याचा ड पर्याय बरोबर आहे, जम्मू आणि काश्मीर। नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यात आहे। प्रश्न 10वा, निवडणूक आयोगाची नेमणूक डॅश डॅश करतात। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, राष्ट्रपती। निवडणूक आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतात। विभाग ब, विषय भूगोल। प्रश्न पहिला, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा डॅश डॅश आहे। त्याचा ब पर्याय बरोबर आहे, प्राचीन पठार। भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे। प्रश्न दुसरा, अरवली पर्वताच्या पायथ्याशी डॅश डॅश आहे। त्याचा क पर्याय बरोबर आहे, माळवा पठार। अरवली पर्वताच्या पायथ्याशी माळवा पठार आहे। प्रश्न तिसरा, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅश आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, उच्चभूमीचा। ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे। प्रश्न चौथा, अरबी समुद्रातील बेटे डॅश डॅश नावाने ओळखली जातात। त्याचा ब पर्याय बरोबर आहे, लक्षद्वीप बेटे। अरबी समुद्रातील बेटे लक्षद्वीप बेटे या नावाने ओळखली जातात। प्रश्न पाचवा, भारत व ब्राझील या देशामध्ये डॅश डॅश प्रकारची राजवट आहे। त्याचा क पर्याय बरोबर आहे, प्रजासत्ताक। भारत व ब्राझील या देशामध्ये प्रजासत्ताक प्रकारची राजवट आहे। प्रश्न सहावा, अमेझॉनच्या खोऱ्यात डॅश डॅश मिमी पाऊस पडतो। त्याचा ड पर्याय बरोबर आहे, अमेझॉनच्या खोऱ्यात 2000 मिमी पाऊस पडतो। प्रश्न सातवा, भारतातील एकमेव ज्वालामुखीचे ठिकाण डॅश डॅश बेटावर आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, भारतातील एकमेव ज्वालामुखीचे ठिकाण बॅरन बेटावर आहे। प्रश्न आठवा, फुटबॉल हा डॅश डॅश देशाचा लोकप्रिय खेळ आहे। त्याचा क पर्याय बरोबर आहे, ब्राझील। फुटबॉल हा ब्राझील देशाचा लोकप्रिय खेळ आहे। प्रश्न नववा, सिंधूची प्रमुख उपनदी डॅश डॅश आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, सिंधूची प्रमुख उपनदी सतलज आहे। आणि प्रश्न 10वा, पुरागुआकू नदी साल्वाडोर जवळ डॅश डॅश महासागरास मिळते। त्याचा ड पर्याय बरोबर आहे, अटलांटिक महासागर। पुरागुआकू नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागरास मिळते।
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची अंतर्गत मूल्यमापन प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.